आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय कराडमधली प्रीती संगमावरची। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं शरद पवार या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। शरद पवार कालपासूनच साताऱ्यामध्ये मुक्कामी आहेत। काल रात्री संध्याकाळी कराडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आज सकाळी प्रीती संगमावर ते आलेले आहेत। या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे। त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी, खासदार निलेश लंके, त्याचप्रमाणे श्रीनिवास पाटील, रोहित पवार, तर स्मृतींना अभिवादन केलं जात आहे। यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि या कार्यक्रमासाठी काल शरद पवार साताऱ्यामध्ये दाखल झालेले। कराडमधून काल त्यांनी माध्यमांशी संवादही साधलेला होता आणि आज सकाळीच त्यांनी प्रीती संगमावर येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन ते करताना आपल्याला ही थेट दृश्य पाहायला मिळतात। अरे सकले ने मागे ना आज अजित पवार सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। काही वेळानंतर या ठिकाणी अजित पवार येतील आणि अभिवादन करतील। त्यापूर्वी शरद पवार यांनी स्मृतीस्थळावर येऊन हजेरी लावलेली आहे, उपस्थिती लावली आणि या ठिकाणी अभिवादनाचा हा कार्यक्रम सध्या सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि खासदार, माजी आमदार या ठिकाणी उपस्थित दिसतात। साताऱ्यातून आपण ही थेट दृश्य पाहतोय। तर आज एकंदरीतच काका पुतण्या दोघे देखील या ठिकाणी येणार आहेत। यशवंतराव चव्हाण यांचा हा स्मृतिदिन आहे। अभिवादन करण्यासाठी शरद पवार कराड मुक्कामी कालपासूनच होते आणि आज आता स्मृतिदिनानिमित्तानं अभिवादन करताना आपल्याला थेट दृश्य पाहायला मिळतात। विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला, काल पत्रकार परिषद झाली। एकंदरीतच महाविकास आघाडीचं पानिपत या निवडणुकीमध्ये झालं, याची कारणमीमांसा नेमकी काय आहे हे काल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये थोडक्यात सांगितलं। अजून अभ्यास करणं गरजेचं आहे आकडेवारीवर, असंही ते म्हणाले।